हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण आलू प्याज पराठाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत, पण खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पराठ्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेगळ्या पद्धतीचं सारण बनवावं लागणार नाहीये। खूप इन्स्टंट असा हा पराठा आपण आता बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेतलंय आणि त्यानंतर हे जे गव्हाचं पीठ असतं ते आपण मळून घेतलेलं आहे। पोळीसाठी जशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतो तसं पीठ आपण इथे मळून घेतलेलं आहे, मस्त सॉफ्ट असं। कणिक छान असं मळून घेतलं, आता ते बाजूला ठेवूयात। त्यानंतर इथे आपण साधारणतः अर्धा उकडलेला बटाटा घेतलेला आहे, व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे हा वाला बटाटा। बटाट्यामध्ये अजिबात गाठी नाही राहिला पाहिजेत, नाहीतर मग पराठा छान लागत नाही जेव्हा आपण खातो तेव्हा। आता यामध्ये आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण साधारणतः एक मोठा चमचाभर इतका कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। कांदा लसूण मसाल्यामध्ये ना ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे अगदी किंचित असं मीठ आपण यामध्ये टाकणार आहे। आणि जे आपलं स्टफिंग आहे पराठ्याचं ते बनवून तयार झालेलं आहे, अजिबात कष्ट लागत नाही हे वालं स्टफिंग बनवायला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता इथे आपण कणिक जे मळून घेतलं होतं ते घेतलेलं आहे। एक अगदी मोठा असा गोळा आपल्याला घ्यायचा आहे पिठाचा। व्यवस्थित गोळा मळून घेऊयात आता हा। आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे, त्यासाठी आपण गव्हाच्याच पिठाचा इथे वापर करणार आहोत। ह्याची आपण छोटीशी एक पहिली पोळी लाटून घेऊयात। छोटीशी पहिली पोळी आपण लाटून घेतली। त्यानंतर आता हे जे स्टफिंग आपण बनवलं होतं याचा एक व्यवस्थित गोळा तयार करून घेऊयात। आता हे पूर्ण सारण आपल्याला यामध्ये भरायचंय। तुम्हाला जसा पराठा लाटायला सोपा पडेल ना तसा तुम्ही लाटू शकता। मला अशा पद्धतीने पराठा लाटणं सोपं जातं, मग मी अशा पद्धतीने घेतलंय। आता ह्याचं तोंड आपण बंद करून घेऊयात, मस्त असा एक गोळा तयार करून घेऊयात आणि आता ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आपल्याला। तुमच्या मुलांना चौकोनी पराठे आवडत असतील तर तुम्ही तसे बनवू शकता, गोल आवडत असतील तर गोल बनवा। व्यवस्थित प्रमाणामध्ये आता पीठ आपण ह्याला लावलेलं आहे। अगदी अलगद असा हा पराठा आपल्याला आता लाटून घ्यायचा आहे। पराठाना थोडासा लाटून घेतला की त्यानंतर आपल्याला यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता इतका आपण हा पराठा लाटून घेतला, यावरती आता ही बारीक चिरलेली आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि आता पराठा लाटून घ्यायचा, म्हणजे ही कोथिंबीर पूर्णपणे पराठ्याला चिटकली जाते अगदी व्यवस्थित अशी, आणि पराठा दिसताना खूप छान दिसतो। खूप जास्त पातळ पराठा आपल्याला लाटायचा नाही, जाडसरच पराठा आपण ठेवणार आहोत। अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेतलेला आहे। इथे तवा सुद्धा छान गरम करून झालाय, तव्यावरती आधी तेल टाकूयात। तुम्हाला जर तूप आवडत असेल ना तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा हा पराठा शेकू शकता। इथे आपण तेल घेतलेलं आहे, तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता। तुमच्या आवडीप्रमाणे हा पराठा तुम्ही शेकून घेऊ शकता, मुलांना कसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही द्या। दोन्ही बाजूने पराठा मस्त असं शेकून घेऊयात। पराठ्याच्या कडा अगदी व्यवस्थित शेकून घ्यायच्या। अगदी भरभरून असं तेल, बटर किंवा तूप तुम्ही पराठ्याला लावू शकता। कधी कधी ना मुलांना डब्याला काय द्यायचं हा खूप जास्त प्रश्न पडतो। अशा वेळी हे इन्स्टंट पदार्थ ना खरंच खूप कामाला येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पदार्थ मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातात।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा आलू प्याज पराठा बनवून तयार आहे। वरून आपण त्यावरती थोडंसं बटर टाकूयात। अगदी मस्त झालाय पराठा, दिसायला जितका छान दिसतोय खायला सुद्धा तितकाच भारी लागतो। बटर सोबत पराठ्याला अगदी छान अशी चव येते। तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त झालाय पराठा। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।